तर नमस्कार मित्रांनो, काल मी केलती देवपूजा, आज ताई करायला लागले त्या. आणि तुम्हाला तर माहित आहे आराधखाना केलता त्यावेळेस ताईला भरपूर असं आयर, कारण पहिल्यांदा कार्यक्रम होता आणि त्यांना ती आयर आणते ती बरं का, जी आपली पाहुणी असते ती जी जवळची असते ती, त्यांनी सगळ्यांनी त्यांना ती आयर म्हणून आणलं होतं. तर आराधखाना झाला, सगळं व्यवस्थित झाले. परडे अजून एकदा तुळजापूरला भेटवायला न्यायचे यांना. भेटवून आणल्यावर ती काय असेल ती 5 परडे आपल्याला भरायचे त्या घरी, काय आपल्या शक्तीनुसार, किंवा 5 परड्या भरल्या तरी चालते त्या, कारण ताईच्या गुरुनी त्यांना ती सगळं सांगितलंय कसं करायचं कसं नाही. आणि ज्यावेळेस परडी भेटवायला न्यायचे त्यावेळेस 5 पोळ्याचा निवद न्यायचा आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्या दिवशी पहाटे उठून लवकर दोघींनी एकदम स्वयंपाक असं मस्तपैकी करून देवाला जाऊन तिथं काय असेल ती भोगी असते हा, मग ती दाखवायचं. अंधार पडतोय, मीच म्हणजे दरवाज्यात बसली त्यामुळे अंधार पडतोय. आणि तुम्ही म्हणला होता ताईला, कमेंट केलत्या की ज्योती ताईला पण एक साडी द्या म्हणून, तर ताईनं आज मला ह्या बाई साडी दिली आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का कशी आहे काय. तर माझा म्हणजे गोरा कलर असल्यामुळं ताईनं ह्या कलरची साडी माझ्यासाठी निवडली. तर सांगा बरं का मला कमेंटमध्ये कशी आहे काय. होय ताई? पुढे नाही कसं आहे, देवाची पूजा चालू असली की देवपूजाच करावी म्हणून मी पण त्यांना लय ही केलं नाही. आणि त्यांचं चालू आहे बरं का सगळंच. देवपूजा म्हणलं बघा, दिवा ती लावला या काही माझं राहाय नाही पडलं काय असं एवढं तेवढं राहतं. तर मस्तपैकी अशी बघा देवपूजा ताईनं केली आहे आज. त्यांना सांगायची गरज नाही, त्यांनी व्यवस्थित सगळं केलंय. काल लय जेव खाल्ला ओम्या ताईचा. ताई म्हणले अगं कशी नवीन आलेवणी करायला लागली या, कर की व्यवस्थित. तर मी असं काय केलं नव्हतं बरं का. ती कापूर त्यांनी आज व्यवस्थित सगळं केलंय. आम्ही फक्त देवपूजा केली, अगरबत्ती ती लावून रांगोळी ती काढली होती. रांगोळी पण ताई करतेल्या, पण आता स्वामींचं म्हणजे स्थान आहे म्हणल्यावर ती ही पण करतेल्या. होय ताई? ती काय म्हणते ती माळ, हा उपासना माळ जपावं लागते. तिला नाही ना बहिणीनं उपासना काय करत नाही, त्यामुळे तिच्या ध्यानात येत नाही. पण हळूहळू सगळं काय असेल ती करत. तिथं ठेव करते गे. सोड सोड नाही पडत खाली का ठेवलं दिवस. तर झाली देवपूजा हळूहळू. सकाळ दर सगळी काय काम बघा. ते देवा बाप्पाच असतंय, तू विचार नको मम्मीला प्रश्न. काय तसं असतं बाई. तर गुरुवारी पण आपल्याला अशी पूजा मांडावी. आता झालं ही अमावस्या, आता परवा दिवशी अमावस्या असेल है ना. गुरुवारीच ग. हा गुरुवारी अमावस्या उद्याच. हा आजचा दिवस मध्ये गेला की उद्या बघा. आम्ही कॅलेंडर आपण आणलं होतं कधी कसं आहे म्हणजे त्याच्यावर. आता ताईला जायचं आहे त्याला हाय यात्रा, तुम्हाला तर माहित आहे. याला माहिती कच कधी असती ती ताईला माहित आहे. एकादश झाली, एकादशीच्या सकाळ उठून असते काय सकाळ उठून निवाद असते. तर एकादश झाली की दुसऱ्या दिवशी निवाद असते. तर सकाळ उठून मंगळवारी कच येते नाही बुधवारी येते म्हणजे एकादश सोमवारी, मंगळवारी निवद आणि बुधवारी कच येते. आणि गुरुवारी बघा दत्त जयंती आणि पहिला गुरुवार सगळं काय असं ते येतं या. त्यामुळे त्या दिवशी पौर्णिमा पण आहे. त्या दिवशी घरी कुठं जरी असं घरी येऊ लागणार आहे. मग काय तर पौर्णिमा पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. आणि त्या दिवशी पहिला गुरुवारी झाली माझी. झाली का? बोल आता काय म्हणते काय नाही तुझं काय. आता काय म्हणते, आता शेळ्या वाट बघायला लागले त्या. तर ही साडी तिला दिली बहिणीनं. ही चांगली आहे का? आता ही मला काय दाखवाई नाही बरं का. नाही दिसते की हाय अशीच. मस्त आहे का ना? मस्त आहे ना. तर साडीचं झालं, पण ताई सांगा म्हणावं कमेंट मध्ये कशी आहे काय. सांगा कमेंट मध्ये तिला साडी कशी आहे कशी नाही ते, चांगली आहे नाही. तिकट लागलं काय? तिकडे कांदा पोह पडलंय तुटून शिना. कांदा पोह केलं तर जुतीनं सकाळी ताण लागले. तिकडे पाणी प्यायचं जा पेज पाणी
हांड्यातलं घेऊन पेजा जा. आणि यांनी गेले तर तुम्हाला तर माहित आहे, काल पण गेले तर आज पण गेले ते बॉक्स भरायला. त्यामुळं इथंच आहे मी ताईपाशीच आहे. सगळ्यांना प्रश्न पडलाय तुम्ही दोघी एकात आहे का वेळ आली तर ती पण करू बरं आम्ही. सगळ्यांना प्रश्न पडलाय. असं काय चांगलं आहे, असं असल्यानं आनंद वेगळा असतो. खरंच आनंद लय वेगळा असतो. करणं खाणं गप्पा गोष्टी लय बिनधास्तपणे असतं. लय म्हणजे लय रिलॅक्स आहे बरं का. आता कसं आहे माहिती आहे का, सगळं म्हणजे सगळं एकत्रच चालू त्यामुळे एकत्र म्हणायला पण आम्हाला काय अडचण नाही, काहीच वाटत नाही. सकाळी ताईनं जरी परसने डबं केलं, ताईनं लाटून दिलं, मी भाजलं, चहा ठेवला, चहा पिलो, सगळं कसं चालू मिळेल एकदम आनंदाने झालं. काय असेल ते यांच्या आशीर्वादानं आहे. खरं बरं का, यांचा आशीर्वाद दे आमच्या पाठीशी असंच राहावं बरं का. त्यांचा आशीर्वादाशिवाय आपण कायच नाही बाई. त्यांचा आशीर्वाद आहे तरी सगळं आहे. माहित आहे का. झाली की नाही तुमची सगळ्यांची जेवण, चहा पाणी, स्वयंपाक. आमचं तर सगळं काय झालं या, थोडंफार राहिलंय काम. गवत काडी वजी 2 वजी आणायची ती आता त्याच्यासाठीच गडबड आहे. आता तिकडे जायचं आहे म्हणून ताईला पण म्हणत होती उरका, देवपूजा झाली म्हणजे सगळी कामं झाली. आता जायचंय. हा आता जायचं आहे. ताईला पण उस्तक जायचं आहे म्हणून. तिला कशाला न्यायचं, त्यांच्या पशीच ठेवायचं. तसं करावं लागतंय कारण लांब जावं लागतंय. आणि त्यात यायचं आहे का, थंडीचे दिवस आहेत, हात ती कापतात व मग ती उग चुनचुन करते, मग ती चुनचुन जर्किन घालून चराचर चिरते. तिथं बस की घरी, तिथं काय करायचंय. आवा काल तसं झालं, तिला नेलती हात चुनचुन करायला. मी म्हणलं वेसलीन जाऊन आणजा, तर तिनं लय मोठे कामं केली कालच्या दिवसात. बरं राहू दे, सगळी जण जावे. दादा गेला शाळेला सकाळी. आता जायचंय दादा यायचं संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजता. तर आता एक प्रश्न पडलाय बरं का. ज्या दिवशी ताई जायचे त्या दिवशी माझं पण वाटचाल आहे बरं का. मी पण जाणार आहे. आता महाग कसं होतंय काय नाही ती पण टेन्शन राहणार आहे. पण मला पण जाणं तेवढंच गरजेचं आहे आणि ताईचं जाणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता काय करावं काय नाही, आमच्या दोघीला पण प्रश्न पडलाय. आता काय करायचं, काय करायचं, कसं करायचं, कसं जायचं. ताई काय माघारी येणार आहे त्यामुळं मी नाही डोक्यात घेत जरा. मग मी जाणारच आहे. अहो नाव ठेवायचा कार्यक्रम आहे, दत्त जयंती दिवशीच कार्यक्रम आहे. मग आदल्या दिवशी मला जावं लागणार आहे. आणि आत्या आहे मी मेन म्हणल्यावर जास्त करून आत्याच तिथं हे असल्यामुळं जावं लागणार आहे. होत आहे, जावं लागतंय. आत्या मावळं नाही ना, मावळणीनच कान फुकावं लागते तर जावं लागतं. त्यात कान फुकल्याशिवाय घुगऱ्याचं ती गावाकडचं आहे. घुगऱ्या ही असते तर कान फुकावं लागतं. तर ही कशी घालायची, ती कशी काय मोठं आहे का बारका आहे काय माहित नाही आपल्याला. नाही मोठंच आहे. त्यामुळे हिला जावंच लागणार. 4 गावची माणसं पै पाहुणी त्यांची कुणी सांगितलेली ही येणार जाणार, मग हिला जावं लागणार आहे. एकुलती एक आहे त्यामुळं जावं लागतंय. ताईच्या खोड्या तिकडे चालायच्या, ती तसं काय करू नको. आणि तुम्हाला सांगायचं बघा, पप्पानं दिलेला केळचा घड तुम्हाला तर सकाळी असं वरून दाखवलं होतं, पण एवढा भारी पिकलाय. तुम्हाला थांबा मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवत. पिकलाय बघा घड, निसता पिवळी चरत अशी केळं झाली ती या मस्त पैकी. हो तर आता नुसतं खायचंच काम करायला होय. पण काय करा, एक ह्यातली पिकली ती म्हणल्यावर कुणी घेतली नाही ती तोपर्यंत एक फणी काढून उद्याच्याला स्वामींना. तर काय घासना बरं का, देवाऱ्यावर स्वामी येतं म्हणल्यावर काय असेल ती नैवेद्य, काय असेल ती फळं आपण न खाता त्यांना पहिल्यांदा ठेवलेलं बरंच आहे.